हाय युट्यूबवासी, ब्लॉगर तेजूच्या या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत। तसं तर आज सुट्टी होती तर नायगावला आलो होते मोठ्या मम्मीकडे। मग विचार केला नायगावच्या आई चंडिकेचं दर्शन घ्यावं आणि सकाळीच मस्त तयार होऊन आले चंडिकेच्या दर्शनाला। मग विचार केला एकटी का जाऊ, माझ्यासोबत तुम्हालाही आई चंडिकेचं दर्शन करून घेऊ। मग आता मी आले बरोबर मंदिराच्या बाहेर आणि ते 300 ते 350 पायऱ्या आहेत आईच्या मंदिराच्या। त्या पायऱ्या चढून आपल्याला वरती जायचंय आणि मग आईचं दर्शन घ्यायचंय। चला मग आपल्या आजच्या व्हिडिओतून आई चंडिका मातेचं आपण दर्शन घेऊयात। नायगावशी माझं नातं लहानपणापासून जोडलेलं आहे। लहानपणातली प्रत्येक सुट्टी ही नायगावलाच गेले, कारण मोठी मम्मी मोठे पप्पा हे सगळे इकडेच राहणारे होते आणि लहानपणापासून जरी आमचं बालपण गावाला गेलं असेल तरी सुट्टीसाठी आम्ही नायगावलाच यायचो। आणि तेव्हापासून इथलं हे नायगावचं गाव, इथली ही देवी यांच्याशी एक वेगळं नातं जोडलेलं आहे। त्यामुळे जेव्हा पण मी इथे येते तेव्हा या मंदिरातून नक्की येऊन जाते। आणि हे आता मंदिर एवढं आपुलकीचं परिचय झालं ना की जेव्हा पण इथे येते ना, इथे आपोआप आपली पावलं ना या बाजूने वळतात। तर ह्या मंदिराच्या पायऱ्यात आणि 300 350 पायऱ्या आहेत अंदाजे मंदिराच्या, त्याच्यातून आपल्याला वरती आणि पूर्ण दगडामध्ये कोरलेलं देवीचं मंदिर आहे आपल्या आई चंडिकेचं। चंडिकाईचं हे मंदिर पूर्ण दगडामध्ये कोरलेलं आहे। एक मोठा दगड त्याच्यामध्ये बनवलेलं हे मंदिर आहे, जे तुम्हाला आता वरती गेल्यावरती बघायला मिळेलच। इथे आपण एक साइडला आपली चप्पल काढून घेऊया आणि मग वरती जाऊया। चला तुम्हाला आता दाखवते आई चंडिकेचं मंदिर आतून नेमकं कसं आहे ते। आणि हे बघा इथे कायम मंदिरामध्ये ना लग्न होत असतात। मंदिराच्या बॅक साइडला मोठा हॉल आहे, मोठी जागा आहे, जिथे असे अगदी कमी पैशामध्ये विवाह सोहळे पार पडतात। बघा तुम्हाला जर कोणाला याच्याबद्दल माहिती हवी असेल तर स्क्रीनशॉट मारून घेऊ शकता। आता आपण वरती मंदिरात जाऊयात। हे आहे आपल्या आई चंडिके मातेचं मंदिर। आणि या चंडिका मातेचा यात्रा उत्सव मार्च एंडिंग किंवा एप्रिल, मोस्टली एप्रिल महिन्यामध्ये असतो। त्याचा एक मागे मी सुरुवातीला व्हिडिओ पण आपल्या चॅनलवरती छोटा अपलोड केला होता। आणि या वर्षीचा यात्रा उत्सवाचा व्हिडिओ मी नक्कीच आपल्या चॅनलवरती अपलोड करेन। आणि हे बघा इथे कोण बसलंय, मंदिरातल्या माकडांची मस्ती बघा। आणि हे आहे आई चंडिका मातेच्या गडावर होणारं नायगाव दर्शन, ज्याच्या एका बाजूला इकडे वसई नारसोपाऱ्याचा भाग आहे। आणि हा मंदिराचा जो खालचा भाग आहे इकडे, या इकडे सार्वजनिक विवाह पार पाडले जातात।
पाहिलात ना, चंडिका मातेचा गाभारा पूर्ण सोनेरी गाभारा आहे आणि तो पूर्णतः दगडामध्ये कोरलेला आहे. जो ओरिजिनल दगड आहे त्याच्यामध्येच तो गाभारा बनवण्यात आला आहे. आणि या बाजूला इकडे खाली मी तुम्हाला बोललो ते की सार्वजनिक विवाह सोहळे पार पडतात, तर त्याची सगळी सोय आहे. आणि खाली मोठं ग्राउंड आहे, मोठं मैदान आहे जिथे विवाह सोहळे होतात. आणि तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे स्क्रीनशॉट मारून तुम्ही घेतला असेल तर कोणाला क्वेरीज असतील तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. छान असं दर्शन झालंय आणि मन प्रसन्न झालंय, कारण इथे आल्यावरती मला इथे येण्याची ओढ, या मंदिरामध्ये येण्याची ओढ नक्कीच लागते आणि मी येतेच. जेव्हा पण मी नायगावला येते तेव्हा या मंदिरामध्ये नक्कीच येऊन जाते. छान वाटलं मला दर्शन घेऊन. तुम्हाला कसं वाटलं मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये, एका नवीन लोकेशन मध्ये. थँक्यू.